आईचे दागिने सोन्याचे असतात, पण त्यामागे तिच्या आयुष्यभराच्या त्यागाची कहाणी दडलेली असते. एका शांत आणि सुंदर गावात कमलताई आपल्या 2 मुलांसोबत राहत होत्या. त्यांचा संसार खूप साधा होता, पण प्रेमाने भरलेला होता. मोठा मुलगा संदीप स्वभावाने शांत आणि नोकरी करणारा, धाकटा मुलगा महेश मेहनती आणि छोटासा व्यवसाय सांभाळणारा. दोघांचं लग्न झालं होतं. मोठी सून पूजा शहरात वाढलेली, व्यवस्थित आणि आत्मविश्वासू होती. धाकटी सून राधा साधी, प्रेमळ आणि कष्टाळू होती. सुरुवातीला घरात सगळे एकत्र आनंदाने आणि प्रेमाने राहत होते. सण उत्सव असो किंवा छोटासा आनंदाचा क्षण, सगळं कुटुंब एकत्र साजरं करायचं. कमलताईंना आपल्या कुटुंबाचा खूप अभिमान होता. त्यांना नेहमी वाटायचं, माझी मुलं एकत्र आहेत, यापेक्षा मोठी श्रीमंती दुसरी कोणतीच नाही. पण या आनंदामागे एक अशी गोष्ट होती जी फक्त कमलताईंनाच माहीत होती. आयुष्यभर त्यांनी खूप कष्ट केले होते. कधी स्वतःच्या इच्छा मारल्या, कधी नवीन साडी घेणं टाळलं, कधी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या. फक्त थोडे थोडे पैसे साठवत गेल्या. त्या पैशातून त्यांनी काही सोन्याचे दागिने बनवले. ते दागिने केवळ सोनं नव्हतं, तर त्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीचं, त्यागाचं आणि आठवणींचं प्रतीक होतं. त्या अनेकदा कपाट उघडून दागिन्यांकडे पाहायच्या आणि आपल्या दिवंगत नवऱ्याची आठवण काढायच्या. हळूच हसत म्हणायच्या, हे दागिने माझी खरी संपत्ती नाही. माझी खरी संपत्ती म्हणजे माझी मुलं. मुलं आणि सुना. हे ऐकून हसायचे. घरात प्रेम होतं, आदर होता आणि विश्वासही होता. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एक दिवस संपूर्ण कुटुंब एका नातेवाईकाच्या लग्नाला गेलं. सगळे आनंदात गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात एका नातेवाईकाने सहज कमलताईंना विचारलं, कमलताई, तुमचे इतके सुंदर दागिने आहेत, ते पुढे कोणाला देणार? प्रश्न अगदी साधा होता, पण त्या एका प्रश्नाने वातावरण बदललं. पूजा आणि राधा दोघींनीही एकमेकींकडे पाहिलं. संदीप आणि महेशही शांत झाले. कमलताईंनी हसत विषय बदलला. पण त्या दिवशी पेरलेलं संशयाचं आणि लोभाचं छोटंसं बी हळूहळू संपूर्ण घरात पसरू लागलं. कोणालाच कल्पना नव्हती की आजचा हा साधा प्रश्न उद्या त्यांच्या प्रेमळ कुटुंबाला तुटण्याच्या उंबरठ्यावर आणून उभं करणार होता. आणि कमलताईंच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा आता सुरू होणार होती. लग्न समारंभ संपला. सगळे घरी परतले. बाहेरून सगळं पूर्वीसारखंच दिसत होतं. पण त्या एका प्रश्नाने प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार सुरू झाले होते. कमलताई, तुमचे दागिने कोणाला देणार? हा प्रश्न आता फक्त एक प्रश्न राहिला नव्हता. तो हळूहळू घरातील शांतता हिरावून घेणार होता. त्या रात्री जेवण झाल्यानंतर मोठी सून पूजा आपल्या नवऱ्याशी बोलू लागली. ती म्हणाली, संदीप, आईचे दागिने पाहिलेस ना, ते खूप मौल्यवान आहेत. संदीप शांतपणे म्हणाला, हो, पण त्याचा विचार आत्ताच कशाला? पूजा थोडी गंभीर होत म्हणाली, तू घरातला मोठा मुलगा आहेस, त्यामुळे आईच्या दागिन्यांवर सर्वात आधी आपलाच हक्क असायला हवा. संदीपने सुरुवातीला या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण पूजाचे शब्द त्याच्या मनात घर करून गेले. दुसऱ्या बाजूला धाकटी सून राधा ही महेशशी बोलत होती. ती म्हणाली, आईने आयुष्यभर कष्ट करून ते दागिने कमावले आहेत, म्हणून ते दोन्ही मुलांना समान वाटले पाहिजेत. महेश म्हणाला, मलाही तसंच वाटतं. हळूहळू दोन्ही सुनांमध्ये या विषयावर कुजबूज सुरू झाली. कधी स्वयंपाकघरात, कधी चहा पिताना, कधी एकमेकींना टोमणे मारताना दागिन्यांचा विषय पुन्हा पुन्हा निघू लागला. पूर्वी प्रेमाने बोलणाऱ्या दोघी आता एकमेकींकडे संशयाने पाहू लागल्या. घरातील वातावरण बदलत होतं. एक दिवस पूजा रागाने म्हणाली, मोठा मुलगा असल्यामुळे दागिन्यांवर आमचा जास्त हक्क आहे. हे ऐकताच राधा शांत राहिली नाही. ती ठामपणे म्हणाली, आईच्या प्रेमाला मोठा धाकटा असा फरक नसतो, मग दागिन्यांमध्येही फरक का असावा? या छोट्याशा वादाने मोठं रूप घेतलं. दोन्ही सुनांचं बोलणं आता त्यांच्या नवऱ्यांपर्यंत पोचलं. संदीप आणि महेश यांच्यातही मतभेद सुरू झाले. सुरुवातीला चर्चा झाली, नंतर वाद आणि मग राग. घरात रोज नवे टोमणे ऐकू येऊ लागले. काही लोकांना तयार संपत्तीच हवी असते, काहींना वाटतं मोठं असल्यामुळे सगळं त्यांचंच आहे.
अशा बोलण्यामुळे घरातील वातावरण दिवसेंदिवस खराब होत गेलं. जे दोन भाऊ एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते, ते आता एकमेकांशी नीट बोलणं सुद्धा टाळू लागले. एकत्र जेवणं बंद झाली, हसणं खेळणं बंद झालं. सणवारही ओझ्यासारखे वाटू लागले. हे सगळं कमलताई शांतपणे पाहत होत्या. त्यांनी अनेकदा विषय बदलण्याचा प्रयत्न केला, दोघांना प्रेमाने समजावलं, पण आता कोणाच्याही कानावर त्यांच्या शब्दांचा परिणाम होत नव्हता. एका रात्री त्या एकट्याच आपल्या खोलीत बसल्या होत्या. त्यांनी कपाट उघडलं, दागिन्यांचा डबा बाहेर काढला आणि तो हातात धरून बराच वेळ शांत बसल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या हळू आवाजात म्हणाल्या, "हे दागिने मी मुलांच्या आनंदासाठी जपले होते, पण आज त्याच दागिन्यांमुळे माझी मुलं एकमेकांपासून दूर जात आहेत." त्या रात्री कमलताईंना झोप लागली नाही. त्यांच्या मनात एकच प्रश्न घुळत होता, दागिने मोठे की नाती? आणि त्या क्षणी त्यांनी एक असा निर्णय घेतला, जो संपूर्ण कुटुंबाचं भविष्य बदलून टाकणार होता. त्या रात्री घेतलेल्या निर्णयानंतर कमलताईंनी सकाळी लवकर उठून देवासमोर हात जोडले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण मन मात्र ठाम झालं होतं. त्या स्वतःशीच म्हणाल्या, आज मला आई म्हणून कठोर व्हावं लागेल, कारण माझ्या मुलांना दागिन्यांपेक्षा नात्यांची किंमत समजणं जास्त महत्त्वाचं आहे. सकाळचा नाश्ता झाल्यानंतर त्यांनी शांत आवाजात सर्वांना हॉलमध्ये बोलावलं. संदीप, महेश, पूजा आणि राधा चौघेही एकमेकांकडे पाहत हॉलमध्ये येऊन बसले. कमलताईंनी आपल्या कपाटातून दागिन्यांचा डबा आणला. तो डबा पाहताच सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. सर्वांच्या मनात एकच विचार होता, आज आई दागिन्यांची वाटणी करणार. संदीप आणि महेशही उत्सुकतेने आईकडे पाहत होते. कमलताईंनी हळूहळू दागिन्यांचा डबा उघडला. प्रत्येक दागिना त्यांनी हातात घेतला. त्या दागिन्यांकडे पाहताना त्यांच्या डोळ्यात पुन्हा आठवणी दाटून आल्या. त्यांनी खोल श्वास घेतला आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, आज मी या दागिन्यांबद्दल अंतिम निर्णय घेतला आहे. सगळे उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागले. काही क्षण थांबून त्या म्हणाल्या, हे दागिने मी विकणार आहे. हे शब्द ऐकताच संदीप, महेश आणि दोन्ही सुना पूर्णपणे हादरले. पूजा आश्चर्याने म्हणाली, काय, दागिने विकणार? महेश घाईघाईने म्हणाला, आई तुम्ही असं कसं करू शकता? कमलताईंनी शांतपणे सर्वांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण खूप मोठं दुःख होतं. त्या पुढे म्हणाल्या, या दागिन्यांमध्ये माझ्या आयुष्यभराच्या कष्टाचा घाम आहे. पण जर हेच दागिने माझ्या मुलांना एकमेकांचे शत्रू बनवत असतील, तर अशा दागिन्यांचा मला काहीच उपयोग नाही. संपूर्ण घर शांत झालं. कमलताई पुढे म्हणाल्या, हे दागिने विकून मिळणाऱ्या पैशातून मी गावातील गरीब आणि गरजू मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणार आहे. ज्या मुलींचं शिक्षण पैशाअभावी थांबतं, त्यांना पुन्हा शिकता येईल. ज्या मुलींच्या आई वडिलांना त्यांच्या लग्नाची चिंता आहे, त्यांनाही या पैशातून मदत करेन. हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. कमलताईंचा आवाज आता अधिक भावूक झाला. त्या म्हणाल्या, ज्या दागिन्यांमुळे माझ्या घरात भांडण, संशय आणि तिरस्कार निर्माण झाला, ते दागिने माझ्या कोणत्याही मुलाला मिळणार नाहीत. कारण मला सोनं नाही, माझी मुलं पुन्हा एकत्र हवी आहेत. हे ऐकताच घरात इतकी शांतता पसरली की कोणाच्याही तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. संदीप आणि महेश खाली मान घालून उभे होते. पूजा आणि राधाच्या डोळ्यातही पाणी आलं. त्या क्षणी प्रत्येकाला जाणवलं, ते आईच्या प्रेमापेक्षा सोन्याला जास्त महत्त्व देत होते. कमलताईंचे शब्द प्रत्येकाच्या मनाला भिडले होते आणि त्या एका निर्णयाने संपूर्ण कुटुंबाच्या विचारांमध्ये बदलाची पहिली ठिणगी पडली. कमलताईंचे शब्द ऐकताच संपूर्ण घरात शांतता पसरली. काही क्षणांपूर्वी दागिन्यांसाठी वाद घालणारे संदीप आणि महेश आता एकमेकांकडेही पाहू शकत नव्हते. आईच्या डोळ्यातलं दुःख त्यांनी पहिल्यांदाच इतक्या जवळून अनुभवलं. दोघांच्या मनात एकच विचार सुरू होता, आम्ही काय केलं? ज्या आईने आयुष्यभर स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून आमच्यासाठी कष्ट केले, त्याच आईला आज आमच्यामुळे रडावं लागलं. संदीपच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. महेशचाही आवाज भरून आला. क्षणाचाही विलंब न करता दोघे आईजवळ गेले आणि त्यांच्या पायांवर डोकं ठेवलं.
रडत रडत संदीप म्हणाला, आई आम्हाला माफ करा. आम्ही तुमच्या प्रेमाची किंमतच ओळखली नाही. महेशही अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, आम्ही दागिन्यांसाठी नाही, तुमच्या प्रेमासाठी जगायला हवं होतं. हे दृश्य पाहून दोन्ही सुना पूजा आणि राधा यांच्याही डोळ्यात पाणी आलं. त्या दोघीही कमलताईंजवळ आल्या. पूजा म्हणाली, आई माझ्या लोभामुळे या घरात भांडणं झाली, मला माफ करा. राधाही भावूक होऊन म्हणाली, आई आम्ही तुमचं मन दुखावलं, आता पुन्हा अशी चूक कधीच होणार नाही. कमलताईंनी दोन्ही मुलांना आणि सुनांना प्रेमाने उभं केलं. त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर मायेने हात ठेवला. डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते तर समाधानाचे होते. त्या हसत म्हणाल्या, मला सोन्याचे दागिने नकोत, मला माझी मुलं पुन्हा एकत्र हवी आहेत. हे ऐकताच संदीप आणि महेशने एकमेकांना मिठी मारली. दोन्ही सुनांनी एकमेकींची माफी मागितली. घरात पुन्हा एकदा प्रेम, विश्वास आणि आपुलकीचं वातावरण निर्माण झालं. कमलताईंच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी समाधानाचं हसू उमटलं. त्यांना जाणवलं आज त्यांचे दागिने नाही तर त्यांचं कुटुंब पुन्हा एकदा जिंकून आलं होतं. काही दिवसांनी कमलताई आपल्या दोन्ही मुलांना आणि सुनांना पुन्हा एकदा सोबत घेऊन बँकेत गेल्या. सगळ्यांना वाटलं आई आता दागिन्यांची वाटणी करणार, पण कमलताईंनी ते सर्व दागिने बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले. घरी परतल्यानंतर त्या हसत म्हणाल्या, हे दागिने तुमच्यापेक्षा मोठे नाहीत. ज्या दिवशी तुम्ही आयुष्यभर प्रेमाने, विश्वासाने आणि एकमेकांचा आदर करत एकत्र राहाल, त्या दिवशीच ही माझी खरी संपत्ती तुमची होईल. कमलताईंचे शब्द ऐकून दोन्ही मुलांनी पुन्हा एकदा आईला मिठी मारली. त्या दिवसानंतर घरात पुन्हा कधीच दागिन्यांचा विषय निघाला नाही. दोन्ही भाऊ आणि दोन्ही सुना एकमेकांसोबत प्रेमाने, आपुलकीने आणि समजुतीने राहू लागले. कमलताई रोज देवासमोर हात जोडून एकच प्रार्थना करू लागल्या, माझ्या मुलांमध्ये हे प्रेम कायम राहू दे. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधानाचं हास्यच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती बनलं. आईचे दागिने सोन्याचे असतात, पण तिचं प्रेम त्याहूनही मौल्यवान असतं. संपत्तीसाठी नाती तोडणारे शेवटी सर्व काही गमावतात, पण प्रेम, विश्वास आणि माणुसकी जपणारेच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतात. ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर एक विनंती आहे, आई वडिलांच्या प्रेमापेक्षा कोणतीही संपत्ती मोठी नसते. जर तुम्हालाही वाटत असेल की नाती ही पैशांपेक्षा मौल्यवान असतात, तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे प्रत्येक नवीन कथा सर्वात आधी तुम्हालाच पाहायला मिळेल. लक्षात ठेवा, संपत्ती वाटली तर कमी होते, पण प्रेम वाटलं तर नाती आयुष्यभर टिकतात.